सुविधा दिली जाते इथे पेशंटला? आमच्या इथे शिफ्ट वाईज ड्युटी असतात, तर त्याच्यामध्ये डॉक्टर असतात, RMO असतात. पेशंटला काय हवंय नको आम्ही सगळे सुविधा देतो. इथे जनरल वॉर्ड आहे, जनरल वॉर्ड मध्ये 5 बेड आहेत, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर कन्सल्टिंग रूम आहे. इथे आमचे धनाजी माने सर आहेत, त्यांची MBBS जनरल सर्जन म्हणून आहे ते डॉक्टर. त्याच्यानंतर आमच्याकडे डिलॅक्सची सुविधा आहे. डिलॅक्स मध्ये आमच्याकडे पेशंटला AC आहे, वॉशरूम आहे, TV आहे. त्याची आम्ही वेगवेगळ्या प्रकारची सुविधा देतो, जेणेकरून पेशंटला कंटाळा किंवा बोर होऊ नये म्हणून. त्याच्यानंतर आमच्याकडे ICU आहे. इथे आमचा ICU आहे. ICU मध्ये आमच्याकडे 5 बेडचा ICU आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे ICU डॉक्टर्स आहेत, मॉनिटर आहेत. इथे आमच्याकडे ऑपरेशन थिएटर आहे, ते पूर्ण स्टरायलिटी म्हणून आहे. इथे ड्रम वगैरे सगळे ऑटोक्लेव्ह करतात. त्याच्यानंतर आमच्याकडे मशिनरी आहेत, सक्शन मशीन आहे, ऑर्थोचा टेबल, ऑर्थो मशीन आहे, जिथे ऑर्थोच्या ओटी होतात. त्याच्यानंतर ही ट्रॉली आहे, ऑर्थो सेटअप आहे, ऑर्थोचा टेबल आहे, आमच्याकडे ड्रेसिंग आहे. सर्व सुविधा उपलब्ध आहेत. हो, आमच्याकडे OT मध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन होतात, जसे की पाईल्स, अंबलिका हर्निया, ऑर्थोच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गायनॅकच्या डिलिव्हरी होतात, सीझर होतात. असे सगळे प्रकारचे ऑपरेशन आमच्याकडे होतात. आमच्या इथे धनाजी माने डॉक्टर आहेत, त्यांची MBBS जनरल सर्जन म्हणून आहेत ते. आमच्या प्रत्येक ड्युटीला 2-2 सिस्टर आहेत, RMO आहेत. आपल्या हॉस्पिटलचा ऍड्रेस काय? खांदेश्वर स्टेशनच्या खूपच जवळ आहे, विस्टा कॉर्नर, सेक्टर 19. फर्स्ट फ्लोअरला आहे रितेश्वर सोसायटी म्हणून, माने मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल, कामोठे, नवी मुंबई. नमस्कार, महाराष्ट्राच्या अंतर्गत तुमचं सगळं स्वागत करतो. आज आपल्या बरोबर डॉक्टर माने सर आहेत. माने सर, काय सांगाल आपल्या हॉस्पिटलची थोडी माहिती? नमस्कार, मी डॉक्टर धनाजी माने. मी जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन आहे. माझं हॉस्पिटल कामोठे सेक्टर 19 इथे आहे. माने मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या नावाचं माझं हॉस्पिटल सेक्टर 19 कामोठे इथे आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे उपचार केले जातात. माझ्या हॉस्पिटलमध्ये जनरल सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी, ऑर्थोपेडिक, ऑब्स्टेरिक्स अँड गायनेकॉलॉजी, पेडियाट्रिक आणि जनरल मेडिसिन या सगळ्या आजारांचे आणि सगळ्या पेशंटचे उपचार इथं केले जातात. माझे हॉस्पिटल ESIC म्हणजे कामगार योजनेशी संलग्न आहे. इथे कामगार योजनेच्या सगळ्या पेशंटना निशुल्क सेवा दिली जाते. कामगार योजनेचे पेशंट जसे की हाडाचे पेशंट, प्रसूतीचे पेशंट, आणखीन लहान मुलं, या सगळ्यांचे उपचार इथं होतात. इव्हन त्यांना जेवणाचीही सुविधा इथं अवेलेबल आहे. एक्सरे, USG सारखे जे तपास असतात तेही इथं निशुल्क केले जातात. आमचं काही सेंटरशी जे टायअप आहे तिथे जाऊन ते त्यांचे ते तपास करून येऊ शकतात. तिथं त्यांना काही चार्जेस द्यायची गरज नाही. ESIC हे माझं सेकंडरी टायअप आहे. मी 4 वर्षापासून मी ESIC ला संलग्न आहे माझं हॉस्पिटल. तर इथे ESIC सर्व पेशंटची आम्ही ट्रीटमेंट करतो. सर्व पेशंटचे ऑपरेशन्स इथं आम्ही करतो आणि निशुल्क दरात. इव्हन काही मेडिसिन इथं अवेलेबल नसेल तर आम्ही आमच्या स्वखर्चाने ते अवेलेबल करून पेशंटला त्याची ट्रीटमेंट देतो. पनवेल महानगरपालिकेला फक्त इतके सफाई कामगार आहेत. हा, त्यांनी जरी तुमच्याकडे संपर्क साधला आहे? हो, त्यांचा आम्ही अत्यंत त्यांना आम्ही सर्व सफाई कामगारांचं वगैरे आम्ही इथं उपचारासाठी स्वागतच करू आणि त्यांना आम्ही योग्य ते ट्रीटमेंट आणि योग्य ते सल्ले देऊ. त्यांना आरोग्यासाठी मदत करू. TB सारखे आजार, इव्हन कॅन्सर, आता स्त्रियांचे स्तनांचे कॅन्सर सारखे आजार जे आहेत त्याची इथं ऑपरेशन्स आम्ही करतो. त्यांना किमोथेरपीची गरज असेल तर किमोथेरपी देतो. लहान मुलांचे डिलिव्हरीचे पेशंट्स असतात, त्यांचे सीझर, डिलिव्हरी
इव्हन काही पेशंट्स जे लहान मुलं हे असतात आपल्याकडे पिडियाट्रिक येतात. प्रत्येक डिलिव्हरीला पिडियाट्रिशियनला बोलवून आम्ही नवजात शिशूची आम्ही तपासणी करून वॅक्सिनेशन वगैरे आम्ही सर्व प्रकारचं त्यांना इथं उपलब्ध करून देतो. तर पाहायला गेले तर मेडिकलच्या बाबतीत जर बोलायला गेले की हल्ली हॉस्पिटलमध्ये जेव्हा कुठला कामगार सफाई कर्मचारी जातोय तर गेल्याच्या नंतर त्याला थोडंसं मेडिकलचा प्रॉब्लेम येतो. तर आपले हॉस्पिटल मेडिकलच्या बद्दल त्यांना हे कुठलं औषध अवेलेबल नसेल तर ते मिळून नसतील. हा आम्ही ते नक्की मिळवून देऊ. फक्त त्या पेशंटने त्यांचं ते कार्ड आम्हाला द्यायचं आहे आणि जवळच्या सेंटरमधून त्यांनी एक रेफरल फॉर्म इथं आणला तर आम्ही त्यांना ऍडमिट करून त्यांना योग्य ते ट्रीटमेंट देऊ. आणि काही मेडिसिन अवेलेबल नसतील आमच्या इथे तर आम्ही मागवून त्यांना त्यांचा इलाज करून देऊ. रजिस्ट्रेशन करायला लागेल का आपल्या हॉस्पिटलमध्ये? हा ESICचं रजिस्ट्रेशन केलं तर बरं राहील. इथं म्हणजे त्याला कधीही 24/7 कधीही मध्यरात्रीही तो पेशंट येऊन इथं उपचार घेऊ शकतो. सध्या आपला स्टाफ माझ्याकडे सर्व प्रकारचे कन्सल्टंट्स आहेत. ते ऑन कॉल आहेत. जसा पेशंट येईल तसं आम्ही त्यांना बोलवतो. पण ऑन ड्युटी माझ्याकडे 2 RM असतात प्रत्येक ड्युटीला आणि माझ्याकडे सर्व स्टाफ परिपूर्ण स्टाफ आहे. सफाई कामगारासहित सर्व आहेत माझे. महाराष्ट्राचे आरसा न्यूज आणि आमचे परममित्र पत्रकार सोमनाथ खिलारे यांनी आमची दखल घेतली आणि आम्हाला टाइम दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार.